बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित एक कथा, बाकी शून्य. सकाळचे 7 वाजून गेले होते. जई अजून उठली नव्हती, म्हणजे तिला उठावंसंच वाटत नव्हतं. पोटातही दुखत होतं. आजकाल सारखं पोटात दुखत होतं तिच्या. तसं ते आजही दुखत होतं, ही गोष्ट खरीच होती. तरी उठूच नये एवढंही पोटात दुखत नव्हतं, पण तिला उठायचंच नव्हतं. रोज रोज त्याच गोष्टी करण्याचा, तीच कामं करण्याचा तिला कंटाळा आला होता. उठल्याबरोबर आंघोळ, चहा, झाडलोट, पिंप घासणं, पाणी भरणं, रत्तूला आवरणं, तिला शाळेत पाठवणं, त्यासाठी तिला तयार करणं आणि लागली स्वयंपाकाला लागणं. हे करत असतानाच कुणाला काय हवं ते त्यांच्या हातात देणं, या सगळ्याचा तिला कंटाळा आला होता. नवं असं काही नव्हतंच जगण्यात. घरादारातून वारा वाहावा तेवढ्या सहजतेनं ती घरातल्या कानाकोपऱ्यातल्या कामाचा निपटारा करायची. अगदी रोज. गेली 20 वर्ष ती हेच करत होती. 16व्या वर्षी लग्न झालेली जया. लग्नालाही 20 वर्ष झालेली. 20 वर्षे तिनं जणू स्वतःला कामाला जुंपवून घेतलेलं होतं. पण अलीकडं अदनबदनं तिच्या पोटात दुखायला लागलं होतं. कधी कधी ती मग सकाळी लवकर उठायचीच नाही, झोपूनच राहायची. ह्या पोरीचं काही कळनासच झालंय. रोज रोज कसलं पोटात दुखतंय कुणाला ठावं. जयाची आई वटवटायला लागली. मेलं मलाच कसं काय होत नाही कुणाला ठावं. साठी आली तरी ढुंगणामागची कामं काही सुटत नाहीत आपल्या. जयाला सगळं ऐकायला येत होतं. आईबद्दल वाईटही वाटत होतं, पण तरी जई उठत नव्हती. जई कुठं आहे? तिनं वडिलांचा आवाज ऐकला. नाव जया असलं तरी सगळे तिला जईच म्हणायचे. कुठं आहे जई? धार लावाय घेतल्याला खुरपं कुठं ठेवती ती? जई, ये जई, कुठं गेली ही बया? झोपली अजून. उठीव की मग. तूच का मरायला लागली आज? जई, ये जई, उठ. त्याने हाका मारायला सुरुवात केली, पण जई उठली नाही. गप बसावं, उठवू नका तिला. पोटात दुखत असेल तिच्या, नाहीतर अशी झोपणाऱ्यातली नाही ती. जईला वाटलं उठावं आणि गप कामाला लागावं, पण जई उठली नाही. झोप लागल्यासारखी पडून राहिली अंथरुणात. जई, जई, तिनं भावाचा आवाज ऐकला. जई, माझा शर्ट कुठं आहे? सापडत नाही कवा धरणं. जईचं उत्तर नाही. एरवी शर्ट विचारायचाच अवकाश हातातलं काम जिथल्या तिथं टाकून शर्ट आणून हातात देणारी जई उत्तर देत नाही हे बघून तो मोठ्यानं म्हणाला. जई, ए जई. जई झोपली बाबा, उठली नाही अजून. अजून उठली नाही? तो आश्चर्यानं म्हणाला. माझ्या धारा काढून झाल्या, डेअरीला दूध घालून झालं, तरी ही अजून उठली नाही. जई जई करीत मधल्या खोलीत तो तिच्या अंथरुणाजवळ गेला. तोंडावरून डोकीखाली ओढलेलं पांघरून, पायाखाली पांघरून, दोन्ही हात पांघरुणात घेऊन गुडघे पोटात घेऊन झोपल्या जईच्या तोंडावरून पांघरून काढून त्याने विचारलं, माझा शर्ट कुठं आहे जई? जईला रागच आला. अजून का उठली नाहीस? बरं वाटत नाही का? असं काही विचारायचं सोडून याला नुसती शर्टाचीच पडली या. ती काही बोललीच नाही. जई, त्यानं तिला हलवलं. तिनं डोळे उघडले. काय? माझा शर्ट कुठं आहे? मला काय माहीत, हुडक की घावल. जई खेकसलीच एकदम त्याच्यावर. पुन्हा तिनं पांघरून घेतलं. कुठं हुडकू? गावत नाही. मग दुसरा घाल. शर्ट का एकच आहे वय तुला? शर्टाचं राहू देत,
घालीन मी दुसरा. खरं तू उठ की. झोपली आहेस काय अजून? उठ. रतूला तयार करायचं नाही बाई. आता शाळेची गाडी येईल. आवर तिला. उठ लवकर. तुझ्या बायकोला सांग की. तोंडावरचं पांघरून फार देशी काढून ती वैतागून म्हणाली. तसा तो म्हणाला, ती झोपली आहे अजून. मग उठीव की तिला. मला का उठवतोस? झोपेतनं उठवल्यावर दिवसभर तिचं डोसकं दुखतंय. ते काय माहीत नाही वे तुला? बायकोचं डोसकं दिसतंय तुला. पोटाच्या दुखण्यानं हिथं मी मरायला लागलोय ते दिसत नाही तुला? जई रडकुंडीला आली. औषध नाही आणायचं काय मग? मला कट्टाळा आलाय औषध खाऊन. झोपू दे मला. झोपू दे. तू तुझ्या बायकोला उठीव नाही तर बस. पुन्हा डोकीवरून पांघरून घेऊन ती झोपली. मराय लागलं तरी हिथं सुखानं झोपू देत नाहीत. पुढ्यात मला न्यायला तरी म्हणतील एवढी कामं झाल्यावर ने तिला. जई वटवटायला लागली आणि आत्या 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 कुठं आहे? रतूचा आवाज ऐकताच जई ताडकन उठली. रतू? तिनं आवाज दिला. पळत येऊन रतू तिच्या अंथरुणातच शिरली. तिच्या गळ्यात पडून म्हणाली, चल झोपूया दोघीही. ए शाने, शाळेला जायचं नाही का? आलिया झोपणारी. चल उठ. माझ्यासारखी अडाणी राहू नकोस. चल. उत्साहानं उठून तिनं रतूला आंघोळ घातली. कपडे घातले. दूध पाजवलं. बूट, सॉक्स, तिचं दप्तर, पाण्याची बाटली सगळं देऊन तिला तयार केलं. रतूला आवरायला तिला मनापासून आवडायचं. त्यात रतू इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात होती. तिचे कपडे, बूट, टाय, तिच्या शाळेची गाडी, एकूणच तिचा रुबाब पाहून जई मनातून हरकून जायची. तिला खूप आनंद व्हायचा. त्याच आनंदात ती तिला हौसेनं तयार करायची. शिकू दे पोरगी, लई शिकू दे. फाडफाड इंग्रजी बोलू दे. आपल्यासारखं जगणं हिच्या वाट्याला यायला नको, असं तिला वाटायचं. का ग जई, लवकर उठली नाहीस आज? काय होतंय? जईच्या आईनं काळजीनं विचारलं. आणि पोटात दुखालंय काय? वय, पोटात लय दुखालंय माझ्या. मग कशाला उठलीस? आवरलं असतं की मी रतूचं. वय, तूच आवर आणि झोपीव सुनला. जा जा थोपट जा. असं दुसऱ्यावर चिडून काय उपयोग? त्या परीस औषध आण जा बघू डॉक्टर बाईकडनं. मला कट्टाळा आलाय त्या औषधाचा. सारखी किती खाऊ औषधं? आज मी येते, चल तुझ्या संग. विचारतो डॉक्टरने बाईला, पोटात का दुखतंय सारखं ते. काही नको. त्या काय तेच औषध देतात, नाहीतर इंजेक्शन करतात. तेवढ्यापुरतं थांबतंय आणि पुन्हा दुखतंय. तू विचारित का नाहीस का दुखतंय सारखं म्हणून? विचारलं तर म्हणतात सोनोग्राफी करून घे. चिठ्ठी देतो कोल्हापुरातल्या डॉक्टरची. मग बघूया काय करायचं ते. कुठं आहे चिठ्ठी? चिठ्ठी आणली होती. कुठं आहे कुणाला ठावा आता. जाऊ दे ती चिठ्ठी. आपण सुली बाळत झाली होती त्या डॉक्टरकडे जाऊन दाखवूया. डॉक्टर चांगला आहे म्हणत यो. दवाखाना बी मोठाच्या मोठा आहे. नाही बाई, जई गडबडीत म्हणाली. तिथं नको. का नको? डॉक्टर चांगला आहे की ग त्यो. चांगला आहे पर बापय आहे. बापय काय खातोय होय तुला? मी येतो की संग तुझ्या. एकदाच काय तपासणी करतोय ते करू देत. खरं तुझ्या पोटात दुखायचं तेवढं थांबू देत. हां, म्हणजे काम कराय गडी तयार. जई हसतच म्हणाली. तर ग तू नकोच आहेस की आम्हाला? जईची आई म्हणाली. कामासाठी ठेवून घेतलोय होय ग तुला? त्यो भाड्या नेला असता नांदायला तर आपल्या घरात राहिली असतीस. इथं कशाला राबली असतीस गुरावाने? 4 दिवस आले असतीस मानानं माहेरपणाला म्हणून. नवरा सोडलेल्या पोरीला कायमचीच माहेरपणाची दावण.
उरलं ते खावं आणि पडल ते काम पडावं. जै नाराजीनच मनात म्हणाली. माहेराची ऐट तिच्या नशिबात कुठली आली या. नवऱ्या घरात नांदणाऱ्या पोरीलाच मायेचं माहेर, पण नवरा सोडल्याला बाईची किंमत शून्य. तिची पत तिच्या नांदवणाऱ्या नवऱ्यावर. पोरग्यासाठी त्याच्या बाचं घर त्याचं असतंय, तसं पोरगीसाठी तिच्या बाचं घर तिचं का असू नये, तिचा हक्क का असू नये घरावर. हक्क हाय की ग, म्हणूनच राहिली असं नव्ह. तिच्या दुसऱ्या मनानं विचारताच ती म्हणाली. पर कामासाठीच की. का काम काय तू एकटीच करतेस? तुझा भाऊ काम करीत नाही दिवसभर? तो काय बसून खातोय? काय तुझी आई काम करीत नाही? काम तर करावंच लागतंय की ग माणसाला. खरं आहे, पर त्यांच्या कामाला किंमत आहे. तसं माझ्या कामाला किंमत कुठं आहे? नवरा सोडलेल्या बाईलाच किंमत नसती, मग तिच्या कामाला तरी किंमत कुठली असायची? कसला विचार करालीसा एवढा? तिची आई म्हणाली. उठ उठ, आवर लवकर. कोल्हापूरला जाऊन दाखवून येऊया सरळ. महाराणी उठल्या नाहीत काय अजून? भाऊजाईची चौकशी करीत जईनं जरा तिड्यातच विचारलं, पण तिच्या आईनं सरळ उत्तर दिलं. ती आणि कवा उठती या लवकर? तू डोसक्यावर चढवून ठेवली आहेस तिला, का नाही ठेवलंस धाकात? ठेवलं की, मस्त ठेवाय बघितलं, पर ती ऐकती या कुठं? काय बोलायचा अवकाश, रडणं फुगणं रुसणं चालूच हिचं. भांडत बसती या पोरासंग, डोसकं खातीया त्याचं. आता पोरग रानात काम करील का हिला सांभाळत बशील? लई झालं तर मग उठून मारतो या. मग ही बया जीव द्यायची धमकी देती या. आणि कुठं जीव बीव दिला तर काय करतीस? खडी पोळाय जाण्यापरीस हिला हाल्या हाल्या करीत वडत नेल्यालंच बरं. लांब लचक बोलून जईच्या आईनं विचारलं. काम केल्यावर काय जीव जातो या वय आपला? जीव जाईत नाही, पर तिचा काळ सोकावतोय त्याचं काय? काय करू म्हणतीस मग? आपल्या गणपतीसाठी ह्या उंदराला जपायचं, दुसरं काय? उंदराला बडवावं तर गणपतीला पेट लागतंय, मग गणपतीसाठी जपाय नको उंदराला? आईच्या बोलण्याची जईला गंमतच वाटली. भावाला गणपती आणि भाऊजाईला उंदीर केल्याचं ऐकून ती हसायला लागली. हसू नकोस, आली बघ ती. नाहीतर माझंच बोलताय मलाच हसताय म्हणून कांगावा करीत राहील. रत्तू गेली वंशशाळेला? आल्या आल्यास तिने विचारलं. गेली की, जईनं पाठवलं तयार करून रोजच्यासारखं. सासूच्या बोलण्यातली खोच लक्षात येऊन सुद्धा बरं झालं बाई, ती म्हणाली. वंश करत्यात म्हणून मला काही काळजी नाही रत्तूची. लई जीव आहे त्यांचा रत्तूवर. जईकडं बघत तिनं हसत विचारलं. वंश चहा घेणार? घ्याच, मी करणार हाय, करते तुम्हाला बी. नाटकं शिकावीत हिच्याकडनंच. जईच्या मनात आलं. बिरकी हाय लई मोठी. आता चहा करून कप हातात आणून देईल. स्वतः बसून मिजासीत चहा पित बसल. मग आंघोळीला जाईल, तासभर आंघोळी करेल. अंगावरच्या मळाचा रोज गणपती करत्या काय कुणाला ठावं. पुन्हा गणपती. खरंच हा आपला भाऊ म्हणजे गणपतीच आहे. कोणी का घालना, येळेवर पोटाला घातलं की पावतुई असती हो. जईला आणखीच हसायला आलं आणि रागी आला भाऊजाईचा. बया आंघोळ करून ईस पत्तूर स्वयंपाक तयार होतोय. मग काय, पावडर बिवडर लावून हसत हसत नवऱ्याला जेवाय वाढल, सासऱ्याला वाढल. आत्ती आत्ती करत सासूला ताट करून देईल. चला वंश जेवूया म्हणून मॅच केल्याला जेवाय मलाच बोलवल. नाटकी कुठली? रातभर नवऱ्याजवळ मज्जा मारतीया आणि दिवसभर घरातल्यासनी बोटावर नाचिवतीया. गोड बोलण्यानं समद्यांची तोंड गप्प करतीया. चांगलंच ठाव आहे तिला. नवरा सोडून आलेली ननंद कुठं पळणार हाय? कोण आहे तिला?
आपला नवरा एकुलता एक पोरगा आहे, ज्याच्यावर लई जीव साऱ्यांचा. पोराला त्रास नको म्हणून समधी आपलं खपवून घेत्यात. सगळं सगळं कळतंय तिला. पक्की बिलंदर बाई आहे ती, घाबरत नाही कुणाला. जय पण वळकून आहे की हिला दुखवू त्याला चालायचं नाही. आज ना उद्या घराची मालकीन ती होणार आहे. घर तिचं असणार आहे. आपण तिच्या घरात अन्नाला पडून राहणार आहे. आणि आपल्याला तरी कोण हाय? ना आपलं घर, ना संसार, ना नवरा, पोरं बाळ. आपल्याला हिलाच धरून राहायला पाहिजे. कामं करत नाही एवढंच, बाकी बरे आहे. आपल्या संसाराचं धड असतं तर हिथं कशा पायी आलो असतो मग. आधीची दुसरी बाई असल्यावर आपल्या संग लगीन कशाला करावं नवऱ्यानं. म्हणाला ती हाय तू बी राहा. फशिवलेल्या माणसासंग संसार का करू मी? माझ्या मर्जीनं घर सोडून आलेली मी. हिथं तोरा दावून कसं चालेल मला? आई म्हणती तशी कामानं जीव नाही जाईत, मरत नाही माणूस. जय मग भराभरा कामाला लागली. जेवण खाणं सगळं आवरून ती आणि तिची आई दोघी कोल्हापूरच्या दवाखान्यात दाखवायला गेल्या. केस पेपर काढून आपला नंबर यायची दोघी वाट पाहत बसल्या. सगळ्या पोट आलेल्या गरोदर बायका. जय आश्चर्यानं भिरभिऱ्या नजरीनं बघत बसली. सगळ्या अवघाडलेल्या, कंटाळलेल्या, तरी समाधानानं आतून गच्च भरलेल्या. त्यांच्याकडे बघता बघता जयीनं आपल्या पोटावरून हात फिरवला. पोळपाटावर हात फिरवल्यासारखं वाटलं तिला. खजील झाल्यासारखी आपल्याकडे कोण बघतंय की काय म्हणून तिनं आपल्या शेजारी बसल्या बाईकडे बघितलं. तशी ती बाई हसली. सहजच विचारल्यासारखं तिनं विचारलं, कितवा महिना? जई हडबाडली, गडबडून गेली. आपल्याला असं कोणी विचारील हे तिच्या ध्यानी मनीच नव्हतं. गोंधळून जाऊन ती म्हणाली, नाही नाही, दाखवाय आलोय मी. राहीत नाही म्हणून दाखवायलात काय? चांगले आहेत डॉक्टर. पहिल्यांदाच आलाय काय दाखवायला? वय, जई कसं बसं म्हणाली. जईला वाटलं म्हणावं तिला, तुला काय करायचं हाय? पण ती काही बोलली नाही, गप्पच बसली. तुम्ही घाबरलाय काय? पुन्हा तिनं विचारलं. जई हसली. खरं तर मनातून घाबरलीच होती, पण आपण घाबरलो नाही हे दाखवण्यासाठी हसत म्हणाली, घाबरू कशासाठी? नाही, टेन्शन घेतल्यासारखे दिसताय म्हणून विचारलं. तुम्ही कशा पायी आलाय? जईनं आता उलट विचारलं. पोटात दुखतंय, दाखवायलाच आली या. पोटात दुखतंय? कवापासनं? 6 महिने झाले. किती औषधं घेतली थांबच ना दुखायचं. मला मग भीती वाटायला लागली या. पिशवीला काय झालंय की काय कुणास ठाऊक. पिशवीला काय होतंय? काही होतंय. आजकाल काही सांगता येत नाही. म्हणजे कधी सूज येते, कधी पिशवी मोठी होती, कधी गाठ पण होती पिशवीत. गाठ? कसली गाठ? साधी पण असते आणि कधी कधी कॅन्सरची पण असते. कॅन्सरची? जई घाबरलीच. घाबरू नका, कॅन्सरची असतेच असं नाही, पण असू शकते. गावातल्या डॉक्टरांनी इकडं पाठवलंय म्हणून मला टेन्शन आलंय. अजून किती घाबरवलं असतं कुणास ठाऊक, पण तिचा नंबर आला म्हणून जई वाचली. पण मनातून घाबरलीच ती. खरंच कॅन्सर बिन्सरची गाठ तर नसेल नव्हं? म्हणजे मरणच. घाबरून जई बाहेर गेली. बाहेर बसल्या आईजवळ जाऊन म्हणाली, आई चल जाऊया. का ग? तिच्या आईनं आश्चर्यानं विचारलं. तशी ती म्हणाली, मला भ्या वाटायले. चल चल, दाखवायचं राहू देत. अगं पर का? भ्याचं काय कारण? मी आहे नवं संग. बघूया तरी डॉक्टर काय म्हणतात. जया चौगले कोण आहे? नर्सचा आवाज येतात. जईची आई उठली. चल
म्हणून तुला घेऊन आत आली. डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाताना नर्सनं जईच्या आईला तिथंच थांबवलं. तुम्ही बसा इथे, बोलवल्यावर आत या, असं म्हणून जईला घेऊन ती आत गेली. आत डॉक्टर बसले होते. त्यांच्या समोर टेबलासमोरच्या खुर्च्यावर 2 बायका बसल्या होत्या. त्यातली एक गरोदर होती. डॉक्टर त्यांच्याशी बोलत होते. जई ते पाहत राहिली तर चला आत म्हणून सिस्टरने तिला आतल्या बाजूला नेलं. निकर काढा, सिस्टर म्हणतात. जई गडबडली. तिला काही समजेच ना. जईच्या अडाणीपणाकडं पाहत ती म्हणाली, चड्डी 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 काढा. ते कशा पायी? जईनं घाबरून विचारलं. तपासायला, नर्स सहज म्हणाली. पण जई घाबरली. जईला समजेना पोटात दुखतंय ते तपासण्यासाठी चड्डी कशाला काढायला पाहिजे. तरी घाबरल्या जईनं आपली निकर काढली. झोपा टेबलावर, सिस्टरनं झोपायला सांगितलं. घाबरलेली जई झाडावर चढल्यासारखी एक पाय सरळ टेबलावर ठेवून दिली. खाली सरका, खाली सरका म्हणून जईला तिनं खाली सरकायला सांगितलं. जवळजवळ टेबलाच्या दुसऱ्या टोकापर्यंत कंबर येईपर्यंत तिनं जईला खाली सरकवलं. गुडघ्यात पाय वाकवून पाय टेबलवर ठेवून तिला झोपवलं. पायावरची साडी गुडघ्यावर नेऊन ठेवली. खाली पाय मोकळे, मांड्या उघड्या. झटदिशी जईनं गुडघ्याला गुडघे टेकवले तर तिने परत गुडघे फाकवले. पाय असेच ठेवा सांगून तिनं पोटावर खोचलेल्या नेऱ्या काढून परकरची नाडी सैल केली. पूर्ण पोट आणि ओटीपोट उघडं करून साडीचा एक पदर पोटावर टाकून ती बाहेर गेली. जई खूप संकोचली. तिला समजेना असलं कसलं तपासत्यात. वाटलं उठून पळून जावं. एवढ्यात डॉक्टर आले. बापय माणसासमोर उघडं नागडं. जईची छाती धडधडायला लागली. हं, बोला ताई, काय होतंय? पोटात दुखतंय. किती दिवस झाले? डॉक्टर तिच्याकडे बघत म्हणाले. जईची नजर बाजूच्या भिंतीवर. किती दिवसापासून पोटात दुखतंय? 2-1 वर्ष झाली असतील. आणि तुम्ही आत्ता आलाय दाखवायला? म्हणून डॉक्टरांनी जईच्या पोटावरचा पदर अलगद बाजूला सारून पोटावर दाब द्यायला सुरुवात केली. इथं दुखतंय? इथं दुखतंय? इथं दुखतंय का? वेगवेगळ्या जागेवर दाब देत डॉक्टर विचारायला लागले. जईला काही समजेच ना बोलायला. पुरुषाचा झालेला पहिला स्पर्श, तोही पोटावर झालेला स्पर्श. त्यांचे हात पोटावरून फिरताहेत, दाबून बघताहेत, दाबून बघताहेत. अंग शहारलं तिचं. चेहरा घामेजला. शरीराला थरथर सुटली. तिच्याही नकळत तिनं डॉक्टरांचे हात बाजूला ओढले. घाबरू नका, तपासतोय मी, तपासू द्या मला. पुन्हा पोटावर हात न ठेवता 1 मिनिट, डॉक्टर म्हणाले. शरीर सैल सोडा, घाबरू नका, जरा आतून तपासून बघूया. म्हणत एक हात पोटावर ठेवून दुसऱ्या हाताची 2 बोटं त्याने हळुवारपणे तिच्या योनीतून आत सरकवली. भीती, लाज, संकोच आणि आतमध्ये कुठंतरी सुखावणारी भावना. जई वेगळंच काही अनुभवायला लागली. आतल्या आत बोटं फिरतात न फिरतात तोच त्याने बोटं बाहेर काढली. हातात घातलेले हँडग्लोव्ज काढून डॉक्टर बाहेर गेले. उठा, कपडे व्यवस्थित करून बाहेर या, नर्स सांगून बाहेर गेली. जई तशीच. समजेच ना तिला. काय झालं? डॉक्टरांनी काय तपासलं? जई पुन्हा पुन्हा तो स्पर्श अनुभवत राहिली. कपडे आवरायचं विसरूनच गेली ती. झालंय तपासून, उठा, कपडे करून बाहेर या, नर्स आत डोकावून म्हणताच जई उठली. निकर घालून परकरची नाडी बांधून निर्या खोचून पदर दोन्ही खांद्यावरून गच्च घेऊन ती बाहेर आली. बसा. डॉक्टरांकडे न बघता त्याने दाखवलेल्या खुर्चीवर त्यांच्यासमोर एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती बसली. कोण आले बरोबर? आय आलिया.
सिस्टर, बोलवा त्यांना आत. सिस्टरने तिच्या आईला आत बोलवलं. बसा. सिस्टरनं तिला जईजवळच्या खुर्चीवर बसवलं. पोलिसासमोर बसल्यासारख्या दोघी संकोचून बसल्या. काय झालं हिला? जईच्या आईनं विचारलं. सारखं पोटात कशापायी दुखतंय हिच्या? तसा तर काही दोष दिसत नाही. मग का पोटात दुखतंय सारखं? लग्न कधी झालं यांचं? इसभर झाली असतील की वर्ष. अच्छा. मुलं किती आहेत? मुलं कुठची वो? जईची आई म्हणाली. नवरा सोडलेल्या बाईला मुलं कुठली आल्यात? ओह, आय सी. काय म्हणाला सा? काही नाही, डॉक्टर म्हणाले. दोष तर काही दिसत नाही. मग पोटात दुखतंय ते? बघूया, एक 8 दिवसांचं औषध लिहून देतो, ती घेऊयात. बरं वाटलं तर ठीक आहे, नाहीतर मग सोनोग्राफी करून बघूया. आत्ता बघा की करून, लई त्रास होतोय पोरीला. त्याची काही गरज वाटत नाही आता. 8 दिवसांनी या. चला आता. चल. यंत्रवत जई उठली. आईच्या मागोमाग बाहेर पडली. दोघी घरी आल्या. जईचं चित्त अजून दवाखान्यातच. सारखं सारखं डॉक्टर आठवत राहिले. त्यांचे हात, त्यांचा पोटाला झालेला स्पर्श, पोटावर दिलेला दाब, योनीतून आत सरकवलेली बोटं. सारखं तेच तेच आठवत राहिलं. पुन्हा डॉक्टरकडे जावंसं वाटायला लागलं. काय औषधाचा गुण हाय काय? एक दिवस तिच्या वडिलांनी विचारलं. तशी जई लाजली, हसतच म्हणाली. जरा कमी झाल्यासारखं वाटतंय. बघूया आता. अजून गोळ्या आहेत, थांबल गोळ्या सपूसपतूर. 8 दिवसात पोटात दुखायचं थांबलं. औषधं संपली, पण पोटात दुखायचं थांबल्याचं ती कुणाला बोलली नाही. आईनंही विचारलं, थांबलं का ग पोटात दुखायचं? नाही थांबलं, रात्री उशीरपतूर दुखत होतं. जई धडधडीत खोटं बोलत होती, पण कुणाला तसा संशयसुद्धा आला नाही. काय बाई वंस तुमचं पोट तरी? भाऊजय म्हणाली. उद्याच्याला पुन्हा जाऊन या बघू. सोनोग्राफी करूया म्हटलं ना डॉक्टरांनी, करून घ्या. होय, चल उद्याच्याला जाऊन येऊयाच. जईची आई म्हणतात जईला आनंद झाला. तिलाही तेच पाहिजे होतं. बऱ्यापैकी नवी साडी नेसून जई तयार झाली. तिची भाऊजई हसली, म्हणाली. वंस, दवाखान्याला जाताय, लग्नाला नाही जात कुणाच्या? अगदी नटून चाललायसा म्हणून म्हटलं. जावा जावा, जरा नव्या लुगड्यांना बी हवा मिळू दे बाहेरची. जई उत्साहात दवाखान्यात गेली. आपला नंबर यायची वाट बघत राहिली. सोनोग्राफी म्हणजे काय? काय करतात? कुठं करतात? तिला काही माहीत नव्हतं. त्याची तिला गरजही वाटत नव्हती. तिला फक्त डॉक्टरांचा हात पोटावरून फिरणार, पुन्हा आत बोटं घालून डॉक्टर तपासणार, याचीच ओढ वाटत होती. तिचा नंबर येताच त्याच नर्सनं तिला आत नेलं. झोप टेबलवर. नर्स म्हणताच, चड्डी काढून ठेवू का? तिनं विचारलं. नाही, झोपा, नुसती सोनोग्राफी करायची आहे, म्हणून नर्सनं तिला टेबलवर झोपवलं. जई मनातून निराश झाली, पण झोपली. मग पोटावरच्या निर्या काढून परकर सैल करून पोट उघडं करून पोटावर पदर टाकून नर्स बाहेर केली. झालं सर, नर्स म्हणतात. डॉक्टर आत आले. अजून थांबलं नाही का? नाही थांबलं. बघूया 1 मिनिट. जईचा जीव धडधडला. घशाला कोरड पडली. पुरुषी स्पर्शासाठी आसुसलेलं शरीर थरारलं. पोटावरचा पदर बाजूला सरताच जईने डोळे घट्ट मिटले. डॉक्टरांच्या हातांच्या स्पर्शासाठी तिचा देह उतावीळ झाला. पण जाणवलं वेगळंच. पोटावर काहीतरी थंडगार ओलं ओलं ओतल्यासारखं वाटलं.
आणि थंडगार घट्ट दगडी मुठी स्पर्श व्हावा तसा स्पर्श झाला. मूठ पोटावरून सरकत सरकत ओटी पोटापर्यंत फिरायला लागली. तिला वेगळंच वाटायला लागलं. ती तशीच पडून राहिली. खट खिट खट खिट आवाज आलेले तिने ऐकले. दोष तर काही दिसत नाही, डॉक्टर म्हणाले. काही झालेलं नाही तुम्हाला, तासाभरात रिपोर्ट घेऊन जा, म्हणून डॉक्टर बाहेर गेले. नर्सनं पोट पुसायला कापड दिलं. आवरून या बाहेर सांगून तीही बाहेर गेली. तिच्या आईला तर आत बोलवलंच नाही. बाहेर आल्यावर तिच्या आईनं विचारलं, काय म्हणलं डॉक्टर? तपासलं? तपासलं, खरं चांगलं नाही तपासलं. ती रागातच म्हणाली, मागल्या टायमाला चांगलं तपासलं होतं. 8 दिवसाचं औषध देऊन डॉक्टरांनी परत पाठवलं. आता पोटात दुखतच नव्हतं तर गोळ्या कशाला खायच्या? दुखणं वेगळंच होतं, त्याचं निदान कसं व्हावं? रोजच्या गोळ्या ती संडासात टाकत राहिली. कुणाला काही समजण्याचं कारणच नव्हतं. 8 दिवसात गोळ्या संपल्या. पोटात दुखण्याचं नाटक सुरूच. पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे जात राहिली. निराश होऊन परतू लागली. डॉक्टर पहिल्यासारखं तपासत नव्हते. याचा तिला रागच यायला लागला. पण बोलणार कशी? डॉक्टरांना काय वाटलं कुणास ठाऊक. एकदा ते तिच्या आईला म्हणाले, त्यांना काही झालेलं नाही, तुम्ही त्यांचं लग्न करून द्या. ते कशा पायी? तिच्या आईनं आश्चर्यानं विचारलं. त्यांचं दुखणं वेगळंच आहे. म्हणजे त्या खोटं बोलतायत असंही मला म्हणायचं नाही, पण मानसिकतेतून कदाचित पोट दुखत असेल, ते समजून घ्या. डॉक्टर म्हणाले, तरुण आहेत ते अजून, असं घरी बसवणं बरोबर नाही, तुम्ही त्यांचं लग्न करून द्या. पर आमच्या घराण्यात बायकांची दुसरी लग्न लावीत नाहीत. अहो, कुठल्या जमान्यात राहताय तुम्ही? आयुष्य पडलंय तिच्यासमोर, तुम्ही काय असंच बसवणार आहे तिला? पोटाला भूक लागते तशी शरीरालाही भूक लागते. एवढंच सांगतो, तिला नवऱ्याचं सुख हवं आहे. बाकी तुम्ही बघा आता काय करायचं ते. या आता, फारशी औषधं नकोत. फार दुखायला लागलं की एक गोळी घेऊ द्या तिला. औषधाची चिठ्ठी घेऊन दोघी बाहेर आल्या. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. तरण्या ताठ्या पोरीला बिन नवऱ्याचं बसवल्याचं तिच्या आईला वाईट वाटत होतं. तर आपल्याला नवऱ्याचं सुख पाहिजे आहे हे डॉक्टरला कसं समजलं याचं जईला आश्चर्य वाटत होतं. डॉक्टरांनी काय सांगितलं हे आपल्या नवऱ्याला सांगावं असं जईच्या आईला वाटलं, पण तिला सांगण्याचं धाडसच झालं नाही. नवरा जईचा राग राग करील, जई त्याच्या मनातनं उतरल, जईवर तो पाळत ठेवल आणि पुन्हा कुठल्या दवाखान्याला पाठवणार नाही याची तिला भीती वाटली. त्यामुळे तिनं कुणालाच काही सांगितलं नाही. 8-15 दिवस गेले. जईचं पुन्हा सुरू झालं. माझ्या पोटात लई दुखालंय, आई वैतागून म्हणाली तिची. अगं, पर डॉक्टर काही दोष नाही म्हणला आणि पोटात कसलं दुखतंय पुन्हा तुझ्या? ग आता दुखतंय त्याला मी काय करू? आता काय करायचं मग? दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊया. शान्या डॉक्टरला दाखवून झालं, आता आणि कुठला डॉक्टर काढतीस? सुवर्णीनं एका डॉक्टरचं नाव सांगितलं. या फॉरेनातनं आलाय म्हणत, त्यो लई हुशार आहे म्हण, जाऊया तिकडं. बरं बाई, जाऊ उद्याला नाहीतर परवाला. 2 दिवसानंतर दोघी जाणार तेवढ्यात व्यायला झालेल्या म्हशीला कळा सुरू झाल्या. म्हस वेणार म्हटल्यावर जईची आई म्हणाली, आज राहून देत जायचं आणि 4 दिवसावर जाऊया. पर माझ्या पोटात लई दुखाले, त्याचं काय? मी येतो जाऊन, तू करत बस म्हशीचं बाळणपण. पर एकटी कशी जाशील? एकटी कशानं? सुवर्णीला सांगतो स्टँडवर न्यायला ये म्हणून, ती घेऊन जाईल म्हण डॉक्टरकडं. फारीनचा डॉक्टर पैसे लई घेईल की. तुला माझ्या दुखण्यापरीस पैसे लई मोठं वाटत्यात. राहून देत मग, दुखून देईल पोटात. किती दिस दुखल, मी मेल्यावर जाईल म्हण माझ्या संग.
राहून दे तिकडं. जई रागारागानं म्हणाली, तसं नव्हं ग जई, राहून देत, कळतंय मला. जई रडत निघून गेली. 2 दिवस जईनं झोपूनच काढले. जेवण नाही, खाणं नाही, काही नाही. गोठ्यात म्हैस व्यायल्यानं तिच्या आईनंही तिच्याकडं फारसं लक्ष दिलं नाही. सारखं पोटात दुखतंय. शेवटी जईचे वडीलच एकदा म्हणाले, डॉक्टर तर बदलून बघा, एकाचा गुण आला नाही तर दुसऱ्याचा येईल. जई मग डॉक्टर बदलत राहिली. शरीर सुखाच्या तेवढ्याच स्पर्शाचा आनंद घेत राहिली. लिहून दिलेल्या गोळ्या आणायच्या आणि रोजच्या गोळ्या संडासात टाकून द्यायच्या. रोजच्या रोज. कुणाला काही संशय यायचं कारणच नव्हतं. आपण आईला फसवतोय, वडिलांना फसवतोय, पैसा फुकट घालवतोय याचं तिला वाईट वाटायचं. पण त्या वाईट वाटण्यापेक्षा स्पर्श सुखाचा आनंद मोठा वाटायचा. त्या आनंदासमोर पैशाचं काय, तिला चटकच लागली. आता ती एकटीच दवाखान्यात जाण्या एवढी, डॉक्टर बदलण्या एवढी धीट झाली. दवाखान्यात बसलेल्या पेशंट बायकांकडूनच ती दुसऱ्या डॉक्टरांची नावं घ्यायची. लक्षात ठेवून त्या डॉक्टरांकडे जायची. सुवर्णी येते बरोबर असं घरात खोटं सांगून एकटीच जायची. अशी एकदा एका नव्या डॉक्टरांकडे गेली. आतून तपासून बघण्यासाठी डॉक्टरांनी तिच्या योनीत आपली बोटं सरकवली आणि जई सहज म्हटल्यासारखी म्हणाली, तिकडं नाही दुखत, इकडं दुखतंय, इकडं, जरा वरती, जरा खालती. असं म्हणता म्हणता डॉक्टरांचा हात धरून तिकडं इकडं वरती खालती करीत राहिली. डॉक्टर क्षणभर घाबरले, चरकले. हे काय करते ही? त्यांना काही समजेच ना. पण क्षणात स्वतःला सावरून तिला हवी तशी बोटं फिरवीत राहिले. त्यांनी ओळखलं, हिच्या पोटात वगैरे काही दुखत नाही. हिला संभोग हवा आहे, लैंगिक सुख हवा आहे. आपल्या दुसऱ्या हाताने तिने धरला तिचा हात बाजूला करून डॉक्टर म्हणाले, सगळे पेशंट होईपर्यंत बाहेर थांबा, मग व्यवस्थित तपासूया आपण. जईनं ओळखलं, थांबावं की जावं परत तिला समजेना. आपण बरोबर करीत नाही, चुकीचं वागतोय आपण हे तिला समजत होतं. पण विचारांपेक्षा लैंगिकता मोठी झाली. लैंगिकतेनं विचारला गप्प बसवलं. आतून पेटलेली ती थांबली ती. सगळे पेशंट संपल्यानंतर डॉक्टरने जईला पुन्हा आत घेतलं. नर्सला बाहेर थांबायला सांगितलं आणि जईला शांत केलं. तिला हवं ते दिलं. जई घाबरली होती, तरी आतून खुशीतही होती ती. आपल्याला कुणी बघितलं तर नाही ना. इकडं तिकडं बघत ती बाहेर येऊन रिक्षानं स्टँडवर आली. तिथून बस पकडून गावी आली, तंद्रीतच तरंगल्यासारखी. आता ती पुन्हा त्या डॉक्टरकडे जात राहिली. पण पेशंट संपायच्या वेळी डॉक्टर तिला शेवटी घ्यायला लागले. जईच्या खुशीचा मामला होता. तिला पैसा अडका नको होता, डॉक्टरवर कुठला हक्कही नको होता. फक्त शरीर सुख पाहिजे होतं आणि ते डॉक्टरांकडून मिळत होतं. घरात सुद्धा जई आनंदानं राहायला लागली. नवा डॉक्टर चांगला आहे बघ, जई सांगायला लागली. दुखायचं लई कमी आलंय, वरीसभर तरी औषध घ्यायला पाहिजेल म्हणत्यात. बरं झालं, राहून देत एकदाची तुझी पोटदुखी. येळेवर जाऊन दाखवून औषधं घेऊन येत जा, तिचे वडील म्हणाले. गुण दिसतोय त्याच्या हाताला. जईला आता कसलं बंधनच राहिलं नाही. वडिलांनीच जायला सांगितल्यावर काय, जई 7-8 दिवसातून जात राहिली. एकदा डॉक्टर तिला म्हणाले, तुझ्या उशिरा येण्याचा सगळ्यांना संशय यायला लागलाय, लोकांना समजलं तर. मग जई घाबरल्यासारखी म्हणाली. तिला वाटलं हा आपल्याला टाळायला लागलाय की काय. आता पुन्हा दुसरा डॉक्टर कुठं हुडकायचा. घाबरू नकोस, डॉक्टर म्हणाले. आपण जागा बदलू, म्हणजे कुणाला काही समजणार नाही, कुणी संशय पण घेणार नाही. मग कुठं भेटायचं?
एक पत्ता लिहून देतो, त्या पत्त्यावर ये, रिक्षानं ये, रिक्षावाला सोडल बरोबर. 4 दिवसानं ये, म्हणजे बघ आज शनिवार, गुरुवारी दुपारी 3 वाजता ये. पेशंट संपवून मी येतो तिथं. जईचं धाडस आता वाढलं होतं. तिला ना भीती वाटत होती, ना लाज वाटत होती, ना संकोच वाटत होता. आपल्याला हवं ते मिळतंय याचाच तिला आनंद वाटत होता. डॉक्टरचं तर काही बिघडत नव्हतं. एक पैसा खर्च न करता त्याला बाई मिळत होती, आपण होऊन आलेली बाई. गुरुवारी दुपारी डॉक्टरने दिलेल्या पत्त्यावरती गेली. रिक्षावाल्यानं बरोबर सोडलं. समोर मोठीच्या मोठी अनेक मजली इमारत. कुठं जायचं तिला समजेना. ती इकडं तिकडं बघत राहिली. कुठं जावं आता? एवढ्यात एक तरुण येऊन म्हणाला, डॉक्टरांकडून आलात ना? तिने होय या अर्थी मान हलवताच चला तो म्हणाला. डॉक्टरांनीच सांगितलंय मला घरात नेऊन सोडायला. हे डॉक्टरांचं घर आहे? ती दचकलीच. घर म्हणजे फ्लॅट डॉक्टरांचंच आहे, पण ते इथं राहत नाहीत, दुसरीकडे राहतात ते. चला मी सोडतो तुम्हाला, डॉक्टर येतीलच आता. त्याच्या पाठोपाठ ती गेली. 3-4 मजले चढल्यानंतर एका फ्लॅटचं दार उघडून त्यानं तिला आत सोडलं. म्हणाला, आत जाऊन बसा, मी फोन करतो, डॉक्टर येतीलच. तिला सोडून तो निघून गेला. क्षणभर जईला भीती वाटली. दवाखान्यात माणसांचा वावर असल्यानं घाबरायचं कारण नव्हतं. इथं कुणीच नाही. मन शहारलं. क्षणभरातच मनात विचार आला, हे बी बरंच आहे, आता कुणाला संशय यायला नको. रिकामा फ्लॅटमधून जई आत बाहेर फिरून आली. गुळगुळीत भिंती, चकचकीत फरशा, मोठ्या मोठ्या खिडक्या असलेलं 4 खोल्यांचं रिकामं घर. एका खोलीत एक मोठा पलंग, त्याच्यावर गादी, भिंतीवर लावलेला मोठा आरसा, आरशाजवळ ठेवलेलं एक टेबल, टेबलावर पाण्याचा जग, ग्लास वगैरे सामान होतं. संसाराला असलं घर पाहिजेल, तिच्या मनात आलं. नाहीतर आपलं घर कोंडवाडाच नुसता. खूप आवडलं तिला सगळं. जई सहज आरशासमोर जाऊन राहिली आणि बघतच राहिली स्वतःकडं, डोळे विस्फारून. एवढ्या मोठ्या आरशात तिनं स्वतःला कधी बघितलंच नव्हतं. तिच्या घरात खिडकीला अडकवलेला 6 इंची आरसा होता फक्त. पुरुषांना दाढी करायला आणि बायकांना कुंकू लावायला उपयोगी असलेला आरसा. आणि इथल्या 4 फुटी आरशात स्वतःला बघताना हरकूनच गेली ती. पायांपासून डोक्यांपर्यंत स्वतःचं पूर्ण रूप बघताना तिला आश्चर्य वाटलं. आपण एवढ्या छान तरतरीत देखण्या दिसतोय हे तिला पहिल्यांदाच समजलं. आपल्या गच्च भरलेल्या देहाकडे ती बघतच राहिली. एकटक इकडून तिकडून कितीतरी उशीर न्याहाळत राहिली ती. तिला स्वतःचा नवाच शोध लागल्यासारखं वाटलं. पाठीमागून डॉक्टर कधी आले तिला समजलंच नाही. आल्या आल्या त्यांनी तिला मिठी मारली. आरशात बघत तिला म्हणाले, बघ किती देखणी आहेस तू, अगदी गावरान मेवा आहेस. काय बोलावं तिला समजेना आणि ती म्हणाली, चांगला आहे बंगला, आवडला? वय आवडला की, लय आवडला. राहशील इथं? एकटीच? एकटीच का? मी येत जाईन की अधनंमधनं. म्हणजे? डॉक्टरांचं बोलणं पुरं व्हायच्या आधीच ती फाट दिशी म्हणाली, ठेवलेल्या बाईवानी? म्या काय तुमची ठेवलेली बाई नाही असं राहायला. मला माझ्या बाचं घर हाय राहायला. तिकडं मिळत नाही ते तेवढं तुमच्याकडनं घ्यायला येतोय. त्यासाठी इथं राहायचं काय कारण? 4-8 दिवसातनं एक डाव आलं की झालं. हे पाणी काही वेगळंच असल्याचं डॉक्टरला जाणवलं. कौतुकानं तिच्याकडं पाहत ते म्हणाले, हुशार आहेस. मग तुम्हाला काय वाटलं तुमच्या शहरातल्या बायकाच तेवढ्या हुशार असतात वय? शाळा नाही शिकलो पण डोसकं आहेस की आमासनी बी. डॉक्टर हसले खळखळून. ती पण हसली. आता इथं गडबडीत उरकायचं काही कारण नव्हतं.
कुणाची भीती नव्हती, कसलीही धास्ती नव्हती. दोघंही खुशीत होते. ती येत राहिली, डॉक्टरांना भेटत राहिली. कुणाला कसलाही संशय येत नव्हता. गुपचूप पण उजळ माथ्यानं दोघांचं व्यवस्थित चाललं होतं. तिच्या ध्यानीमनी नसताना एक दिवस मात्र वेगळंच घडलं. तिनं कल्पनाही केली नव्हती असं काही होईल. नेहमीसारखी ती आली, डॉक्टरांची वाट बघत राहिली. डॉक्टर नेहमीपेक्षा उशिरा आले, पण यावेळी डॉक्टरांबरोबर आणखी दोघे होते. तिला ते आवडलं नाही. मनातून घाबरलीही ती, अस्वस्थ झाली. तिला समजेना ही दोघं का आले असतील. हे माझे मित्र तुला भेटायला आलेत, डॉक्टर म्हणताच. पर मला कुणाला भेटायचं नाही, तिनं नाराजी व्यक्त केली. म्हणाली, जातो मी आता, पुन्हा येईन. अगं थांब, तुझ्यासाठी आलेत ते. माझा काही संबंध नाही, जातो मी. अशी कशी जाशील, थांब. नाही, मला जाऊ दे. एका झटक्यात ती जायला निघाली, आपली पिशवी घेऊन. एवढ्यात डॉक्टरांनी तिला खसदिशी मागं खेचलं. जाईला आश्चर्य वाटलं. डॉक्टरांचं हे वागणं तिला नवीन होतं. ती घाबरली. डॉक्टरने ओढत तिला आतल्या खोलीत नेलं. आज रोजच्यासारखं खेळणं नव्हतं, फुलणं नव्हतं, फुलवणं नव्हतं. डॉक्टरनं क्रूरपणे ओरबाडलं तिला. डॉक्टर बाहेर जायच्या आत दुसरा आला, नंतर तिसरा आला. तिच्या देहाचा खुळकुळा केला तिघांनी. ती उठली, बाहेर आली. बाहेरच्या खोलीत तिघं बसले होते. तिघांच्या पुढ्यात दारूच्या बाटल्या होत्या, हातात ग्लास होते. तिघं हसत होते. ते पाहून तिला भयंकर राग आला. संतापानं ती डॉक्टरसमोर गेली. अतिशय तिरस्कारानं म्हणाली, भाडव्या, रांडेच्या, नालायक भाड्या, असला असशील असं वाटलं नव्हतं मला. मला फसविलास तू, फसविलास. शांत 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 हो, शांत हो, डॉक्टर म्हणाला. त्यात काय एवढं? माझ्या एकट्याकडे येत होतीस, मी तुला आणखीन 2 मिळवून दिले. काय रे, खरं आहे ना? मजा आली की नाही? फक्कड आहे ना बाई? तिघं हसायला लागले. उंडगी उंडगी आहे तुम्ही, उंडगी. जई पिसाळ्यासारखी म्हणाली, उकिरडी फुकणारी कुत्री हायसा तुम्ही. अरे वा, डॉक्टरांचा मित्र जोरात हसून म्हणाला. अरे ही स्वतःला उकिरडा समजायला लागली. बेस्ट. तू उकिरडा, आम्ही तो फुंकला, त्यात आमचं काय चुकलं? आणि तुला तरी एवढं चिडायला काय झालं? डॉक्टर म्हणाला. तुला गरज होती तशी यांना पण गरज होती. तुझी गरज मी भागवली, या दोघांनी आपली गरज तुझ्यावर भागवून घेतली. त्यात काय एवढं? जा जा, आता सरळ घरी जा आणि 4 दिवसानं ये. आज मंगळवार, शनिवारी ये तू दुपारी 3 वाजता. आम्ही वाट बघतोय तुझी. तुझं तोंड बघणार नाही आता, हलकट भाड्या. ती बाहेर जायला निघाली. तेवढ्यात डॉक्टर म्हणाला, आता तसं करू शकत नाहीस तू. तुला आता आम्ही बोलवू तेव्हा यावंच लागेल. नाही येणार. तोंड बघणार नाही कुत्र्या. काय करशील? तू आमची तोंड बघू नकोस, आम्ही तुझं तोंड बघतो. झालं? खेटरानं बडवीन आता. ती रागात उसळलीच. खेटरानं बडीव म्हणा. डॉक्टर हसून म्हणाला, खरं तुझं खरं तोंड तुझ्या आईबाला दाखवल्यावर तुझं काय होईल याचा विचार कर. म्हणजे माझ्या संग झोपलेले तुझे फोटो तुझ्या आईवडिलांनी बघितले तर तुझं काय होईल? सगळ्यांच्या मोबाईलवर फोटो टाकतो, व्हिडिओ पिक्चर टाकतो, गावभर बॉम्ब झाल्यावर समजल तुला. हां, आता गपगुमान जा जा आणि शनिवारी ये. नाही आलीस तर शनिवारी रात्री तुझ्या बाच्या हातात फोटो पडण्याची व्यवस्था करतो. मग बस बोंबलत. जई तिथून बाहेर पडली. भयंकर राग आला होता स्वतःचाच. ती स्वतःलाच दोष द्यायला लागली. काय करून बसलो हे आपण?
आता काय होईल आपलं? कराय गेलो एक आणि आणि झालं एक. जावं तर एक आणि नाही जावं तर एक. इकडं आड आणि तिकडं हिर. कशात बी पडा, जीव जाणारच. जावं तर स्वतःला फाडून घ्यावं लागणार आणि नाही जावं तर. तिला घाम फुटला. डॉक्टरचा भयंकर भयंकर राग आला. मला पाहिजे होतं म्हणून मी गेलो. आमचं जुळलं. ह्यो ह्यो खुशीचा मामला होता. म्हणून काय ह्यानं दुसऱ्या कुत्र्यासनी बोलवावं? नालायक कुठला, हलकट, उंडगा भाड्या. तिच्या मनातून शिव्याच फुटत होत्या. भयंकर चीड आली होती, पण ती काही करू शकत नव्हती. घरला तरी कुठल्या तोंडानं जावं? शान खाल्ल्याला तोंड कसं धावावं? त्या परीस हितच कुठंतरी गाडी पुढं पडून जीव दिलेला बरा. म्हणजे सगळं संपून जाईल, सुटून ह्या गोत्यातनं. पर त्या भडव्याचं काय? त्यो मोकाटच राहील, त्याचं काय करायचं? तिला काही समजत नव्हतं. मनात असाही विचार आला, मी का म्हणून शान मरावं? मला गरज होती, मी भागिवली. त्यात माझी काही चुकी नाही. चुकी त्या भडव्याची. त्यानं माझ्या हलाकीचा गैरफायदा घेतला आहे. त्याला लाज वाटायला पाहिजेल. त्यो मरायला पाहिजेल, नाहीतर त्याला मारायला पाहिजेल. तसंच करावं, त्यालाच मारावं. 4 दिवसानं जाताना खुरपच घेऊन जावं आणि कोथळाच बाहेर काढावा त्याचा. एकटा असला तर सोपं, पर तिघा असतील तर भडवे आपल्याला चिरून काढतील. काय करून बसलोय आपण? डोळ्यांसमोर नुसता काळोख. वाट दिसेना. भिरभिरल्यासारखी, एखाद्या मोठ्या वादळात सापडल्यासारखी ती घरी आली. लई डोसकं दुखायलंय, झोपतो मी जरा, असं म्हणून झोपलीच ती. पण झोप कुठली लागायला? नुसती तळमळ तळमळ, पश्चाताप. पण आता काहीच उपाय समोर दिसत नव्हता. जाग, आत्याला उठीव जा, जीवन झोपा म्हणावं. तिच्या वहिनीनं रतूला सांगितलं. रतू उठवल्यावर जई उठणार. रतूचा शब्द जई मोडणार नाही. रतूवर तिचा फार जीव हे भाऊजईला माहीत होतं. आणि रतूचा पण आत्यावर जीव. आत्या, आत्या, आत्या उठ. काय झालं? रतूनं जईच्या तोंडावरून पांघरून काढलं. बरं नाही तुला? पोटात लई दुखतंय? चल आपण डॉक्टर बाईंकडे जाऊया. रतूच्या गोड बोलण्यानं जईला एकदम उमाळा आला. रतूला कुशीत उडून ती रडायलाच लागली. रडू नको आत्या. रतूनं तिच्या गालावरून हात फिरवला. जई आता जास्तच रडायला लागली. ही आपली रोजची आत्या नाही. रतू घाबरली. घाबरून पळालीच ती. आई, आई, आत्या लई रडायला लागली. तिच्या पोटात लई दुखायला लागले. काय काय व वंश? पोटात लई दुखायला लागले काय? वय वहिनी, पोटात दुखायलंय आणि डोसकं बी दुखायलंय. कसलं औषध द्यायलाय डॉक्टर? गावातली डॉक्टरबाई बरी म्हणायची, तेवढ्यापुरतं तरी थांबत होतं दुखायचं. हे कसलं भारी डॉक्टर? ती वटवटतच म्हणाली. उठा, 2 घास खाऊन घ्या, मग झोपा. नको नको नको, मी झोपतो. गोळी घेतलोय आता, जरा कमी झाल्यावर जेवतो. तुम्ही जेवा जावा. बरं तर झोपा, म्हणून दार पुढं करून ती निघून गेली. जई जेवायला उठलीच नाही. रात्री 10, 10:30 वाजता जईची आई जईजवळ दुधाचा ग्लास घेऊन आली. जई, धर, दूध तरी पी, बरं वाटेल, मग झोप म्हण. जईच्या तोंडावरून पांघरून काढून तिनं जईला उठवलं. उठ बघू, उठ, उपाशी झोपू नये, उठ. जईला अगदी भरून आलं. किती काळजी करते ही आपली आई, आणि आपण तिला फसवतोय. सगळ्या घरादाराला फसवतोय. जईला वाईट वाटलं. आईला सगळं सांगून मोकळं व्हावं.
पण आई काय म्हणेल याची भयंकर भीती वाटली तिला. आई हे खपवून घेणार नाही हे तिला माहीत होतं, पण तिला आता हे सहन होत नव्हतं, मनात मावत नव्हतं. कुणाला तरी सांगायला पाहिजेच होतं तिला. पण सांगणार कुणाला? कोण ऐकणार? कोण खपवून घेणार? त्यापेक्षा आई बरी. 2 मारेल पण राग तरी करणार नाही. लेकीची चूक तीच पदरात घालील, आपल्या पोरीला तीच समजून घेईल असं वाटल्यानं ती म्हणाली, मला काही सांगायचं आहे तुला. उद्याच्याला सांग म्हण. आता दूध पिऊन झोप बघू. लई त्रास करून घेऊ नकोस. आधीच दुखण्यानं पिडलंय तुला. घे दूध पी आणि झोप. मला बोलू दे. उद्या बोलू की? नाही, आत्ताच बोलू दे. माझ्या पोटात मावना झाले आता. जईला रडायला आलं. जय रडायला लागली. काय झालं ग? जईच्या रडण्याचं कारण न समजून ती म्हणाली, डॉक्टरनं काय सांगितलंय का दुखण्याबद्दल? मोठा आजार बिजार नाही ना? मग जई आणखीच रडायला लागली. रडू नकोस, रडू नकोस. ऑपरेशन करूया आपण. किती बी खर्च येईना का, तू काळजी करू नकोस. आईनं तिला आपल्या खुशीत ओढलं आणि जई जास्तीच रडायला लागली. आईला मिठी मारून रडायला लागली. अगं अगं झालंय तरी काय? नीट सांग बघू. काय काय म्हणलं डॉक्टर? हा आधी दार झाकून घे. कडी घाल आतनं. दार बंद करून आईनं आतून कडी घातली. आई घाबरलीच. शेवटच्या टप्प्यातला रोग आहे का काय कुणास ठाऊक. बोल आता. तिच्या जवळ येऊन आई म्हणाली, काय म्हणलं डॉक्टर? तो काय म्हणतोय भाड्या? जई एकदम रागात म्हणताच आई एकदम दचकलीच. तिला काही समजच ना. डॉक्टर चांगला आहे म्हणणारी पोरगी एकदम त्याला भाड्या का म्हणाली? अगं काय झालं सांग की. आईला मग तिनं सगळं सांगितलं. अगदी सगळं. पहिल्यांदा आईबरोबर डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याच्या तपासणीमुळेच पुरुष स्पर्शासाठी उतावीळ झालेला तिचा जीव. डॉक्टर बदलत राहणं, आपण होऊन पुढाकार घेणं, डॉक्टरनं जवळ करणं, त्याच्या रिकाम्या घरातलं जाणं, डॉक्टरनं आणखी दोघांना बोलावून तिला फाडणं आणि फोटोची धमकी देऊन पुन्हा यायला सांगणं. सगळं काहीही न लपवता तिनं सांगितलं. आणि आईच्या गळ्यात पडून ती रडायला लागली. चुकलं माझं. शान खाल्लं मी. चुकलं. करू नये ते करून बसलो मी म्हणून गदगदायला लागली. आईला घट्ट मिठी मारून हुंदकायला लागली आणि तिच्या आईनं गळ्यात पडलेल्या तिला हिसडून लांब केलं. गालावर जोरात थप्पड मारून ती अतिशय संतापून म्हणाली, वै माले, हे उद्योग करायला जात होतीस वै तू? उंडगी एवढीच खाज होती तर खुट्टा मारून घ्यायची होतीस. उंडग्या बाईवानी फासली पडाय कशा पायी गेलीस? संतापानं तिचा जळफळाट झाला. आता पुढं काय? घाबरायला झालं तिला. कसल्या खाईत सापडलीस ग गतकाळे? काय करू आता? काय सांगू तुला? डॉक्टरकडे जा म्हणावं तरी एक, नको म्हणावं तरी एक. तोंड दाबून बुक्क्याचा मार. सगळीकडनं मरानच. तुझ्या बाला कळालं तर काय होईल? खांडोळीच करेल तुझी. काय करून बसलीस हे? घाबरलेल्या आईला बघून जई पण घाबरली. म्हणाली, मला लई भ्या वाटायला लागले. काय करू आता? काय करू आई? मला काय विचारतीस ग साठवे? शान खाताना विचारली होतीस काय? आत्ता विचारतीस काय करू? घरला कशाला आलीस परत? जीव द्यायचा नाही का कुठं तरी? पोरगी मेली म्हणून मोकळपणे रडाय तरी आला असतं मला. आता तर रडायची बी चोरी. काय करून बसलीस हे? पुन्हा तिच्या पाठीत बुक्की मारून म्हणाली, आपण हून कशी अडकलीस ग गुत्त्यात? आता कशी मोकळी करू तुला? कुणाला सांगू आणि काय करू?
कसल्या पुरीला जन्माला घातलीस म्हणून माझा बी मुर्दा पाडल तुझा बा. वाटायला लागले तुझा गळा दाबावा आणि आपण बी जीव द्यावा. गावातली लोक शान घालतील शान तोंडात. आता कसं जगावं आता. तुझा बा उजळ मात्यानं फिरत होता गावात. तोंड दावाय जागा ठेवली नाहीस तू. जईची आई त्रास त्रास करून घेत होती. एवढ्यात जई, ए जयाबाई, काय करताय ग माईलिकी आत बसून? तिच्या वडिलांनी दार वाजवलं. जरा आम्हाला बी कळू द्या की माईलिकीच्या गोष्टी. मी बी बाप आहे तुझा. एवढं कडी घालून काय चाललंय दोघींचं? काही नाही आबा, उघडतो थांबा दार. स्वतःला सावरून डोळे पुसून जई आईला म्हणाली, डोळं पुसून घे, दार उघडतो. काय करायचं ते उद्या बघूया. जईनं दार उघडलं. तिचे वडील आत आले. तिला बघून म्हणाले, काय रडत होतीस का काय? होय, पोटात लई दुखालंय आबा. पोटावर हात ठेवून चेहरा कसा तरी करीत ती म्हणाली, थांबनाच झालंय दुखायचं. आता झोप. गोळी घेतलीस ना वा? ते म्हणाले, उद्याच्याला जाऊया, चल. मी बी येतो तुझ्या संग. विचारतो त्या डॉक्टरला कसलं औषध द्यायला ते. झोप आता. तू बी झोप ग जईजवळ. ते आपल्या बायकोला म्हणाले. आता रात्रभर आई स्वतःला त्रास करून घेणार. आपण बी झोपणार नाही आणि आपल्याला बी झोपू देणार नाही असं वाटून जई गडबडीत म्हणाली, नाही आबा, आई लई घुरतीया. मला झोप लागायची नाही. तिला तुमच्या संग घेऊन जावा. काय तू बी सुखानं झोपावं म्हटलं एक रात्री तर माझ्याच मागं लावलीस हिला. आबा हसून म्हणाले, बरं बाई चल. मला काय सुटल्याला आहे वई. लेकीसाठी करतो आता तिला सण. नाही करून सांगतोय कुणाला. एरवीची जई असती तर हसली असती, पण आज न हसता ती आईला म्हणाली, जा आई, बिनघोर झोप जा आता काही काळजी नाही. आबा बी म्हणलं नव्ह दवाखान्यात संग येतो म्हणून. आबा संग भाऊला बी नेतो संग. हं, वाटलं तर तू बी ये, म्हणजे वटणीवर येईल तो डॉक्टर. जईचं बोलणं तिच्या वडिलांना समजणं शक्य नव्हतं. ते हसत म्हणाले, डॉक्टर म्हणजे काय गोट्यातलं नाटाळ जनावर आहे वई वटणीवर आणायला. काय बी बोलतीस. बरं झोप आता. सकाळी बघूया काय करायचं ते. जईची आई रात्रभर झोपली नाही. यातून मार्ग कसा काढावा तिला समजत नव्हतं. एकदा वाटलं नवऱ्याला सगळं सांगून मोकळं व्हावं. आता काय करायचं, कसं निस्तरायचं ते त्याला निस्तरू दे. पण तिचं धाडस होत नव्हतं. आपल्या पुरीची कर्तूत कुठल्या तोंडानं सांगावी. नवरा पुरीला जित्ता ठेवणार नाही याची तिला खात्री होती. शिवाय त्या डॉक्टरची बी खंडोळी करायला तो मागं पुढं बघणार नाही हे सुद्धा ती जाणून होती. काय करावं तिला समजत नव्हतं. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. काहीच मार्ग दिसत नव्हता. त्यापेक्षा असं केलं तर, तिच्या मनात विचार आला. 4 दिवसानं डॉक्टरनं जईला यायला सांगितलंय, तेव्हा जई बरोबर आपण बी जावं आणि विचारावं त्याला सगळं. पुरीनं तुझ्या संग लगट केली हे खरं, पर तू दुसऱ्या दोघांनी कशाला बोलून फाडायला लावलंस तिला. वर आणि फुट्टू दावायची धमकी देऊन बोलिवतोस कशा पायी. काय चालवलंयस हे. गप गुमान पुरीला जगू दे, नाहीतर पोलिसात जाऊन सांगीन. एवढं बोलल्यावर आणि पोलिसांचं भ्या दावल्यावर जरा तरी भिल त्यो. जईनं सगळं घरात सांगितलं हे कळल्यावर टरकल. माझा नवरा तुला जित्ता सोडणार नाही ह्याचं भ्या बी घालावं, म्हणजे मग ऐकील त्यो. त्याला बी इज्जत असेलच की. जग छी थू करील याची लाज असेलच की. त्याला बी बायका पोरं असतीलच, आईबा असतील, भणी भावंडा असतील. समाजात पत असेल डॉक्टर म्हणून. ऐकल त्यो, ऐकल, बसल गप आणि सोडल पोरीचा नाद. पोरीचं फुटू बी मागून घ्यावं म्हणजे पोरगी सुटल त्याच्या कचाट्यातनं. मग वय
असंच केल्यालं बरं. मनात काही ठरवता आल्यानं तिला बरं वाटलं. जईला वाचवणं सोपं वाटलं तिला. तिनं निश्चय केला, पोरीला ह्या खाईतनं बाहेर काढायचंच. पोरगी चुकली हे खरं आहे, पण आपण तिला पदरात नाही घेणार तर मग कोण घेणार? आई आहोत आपण, आपल्याला एवढं करायलाच पाहिजे. तिनं घड्याळ बघितलं, 3 वाजलं होतं. सकाळी जाऊन पुरीला मनातला बेत सांगावा म्हणजे ती बी खुश होईल. जीवात जीव येईल तिच्या. एखादा बिजवर पोरगा बघून लगीन बी लावून द्यावं म्हणजे मग जगल पोरगी सुखानं. आपण एवढा विचार केला याचंच तिला खूप बरं वाटलं. आधीच केलं असतं लगीन पुरीचं तर ही येळ कशाला आली असती. पहिल्या डॉक्टरनं सांगितलेलंच खरं होतं. आपण घरानं करीत बसलो आणि हे असं होऊन बसलं. समध्यासनी काय मनावर ताबा ठेवाय येतोया होई. तरणी ताटी पोरगी ती तरी काय करील. सकाळ कधी होईल आणि आपण जईला सगळं कधी सांगू असं तिला झालं. पण घड्याळाचा काटा काही पुढं सरकत नव्हता. सकाळ पत्रू कशाला वाट बघायची. जाऊ देत, आत्ताच जाऊन पुरीला धीर द्यावा. मी हाय तुझ्या पाठीशी, घाबरू नकोस म्हणून सांगावं. जईच्या आईला धीर निघत नव्हता. नाहीतरी झोप लागतच नव्हती. जईची आई उठली, जईच्या खोलीत गेली तर जई आड्याला लोंबकळत होती. जईची आई एवढी घाबरली की तिला ओरडायचंही सुचलं नाही. पळत पळत जाऊन तिनं नवऱ्याला उठवलं. नवऱ्याचा खांदा हलवीत ती जई जई करायला लागली. काय झालं? झोपेतून उठून त्यानं विचारलं, काय ग, काय झालं? अशी का दिसा लागली आज? जई गेली. कुठं गेली? गेली गळपास लावून घेतलंय तिनं. काय? नवऱ्यानं विचारलेलं न ऐकताच जई करत ती पळाली. पाठोपाठ नवरा आला. आता ती ओरडायला लागली. जई करीत दंगा करायला लागली, बोंबलायला लागली. आवाजानं मुलगा हसून उठून आले. जईला खाली उतरून झोपिवलं. सगळं संपलं होतं. आरडा ओरडा दंगा बोंबाबोंब सुरू झाली. लोक जमले, गर्दी झाली. तालुक्यातून पोलीस आले. पोस्टमार्टमसाठी जईला घेऊन गेले. जईनं आत्महत्या का केली कुणालाच काही समजत नव्हतं. जईच्या आईला ते माहीत होतं, पण तिला ते कुणाला सांगता येत नव्हतं. धडपणे तिला रडताही येत नव्हतं. तिचं मन आतून पेटलं होतं. आग लागली होती काळजाला तिच्या. काय झालं हे? काय झालं? पुरीनं गळपास लावून घेतला नाही. आपण मारलं तिला. कसली आई आपण, कसली आई. जईची आई स्वतःलाच दोष देत होती. पोरीला काय पाहिजे ते आपल्याला कळालंच नाही. काय उपयोग माझ्या आईपणाचा? डॉक्टरनं सांगितलं होतं पोरीचं लगीन करा म्हणून, पण आपण ऐकलं नाही आपण. पोरीपेक्षा घराण्याला महत्त्व दिलं. पोरीला पाहिजे ते देत नसल्यालं घरानं काय कामाचं? जईच्या आईचा जीव तुटत होता. कुत्र्या मांजरासनी मिळतंय, रस्त्यावरच्या गाढवासनी बी मिळतंय, ते आपल्या जित्या जागत्या तरण्या ताठ्या पोरीला मिळत नव्हतं. किती फडतूस गोष्टी पायी जीव द्यायला लागला पोरीला. सरळ मिळालं असतं तर ती तरी कशाला चुरून शेण खायला गेली असती. चूक आपली, देवाधर्मानं घालून दिलेल्या रीतीभातीची. पर शिक्षा भोगली पोरीनं. बापही शेण खात्यात त्याचं कुणाला काही वाटत नाही. शेण खाल्लं म्हणून कुठला बापही जीव देत नाही. हे सगळं बाईच्याच मागं का? असं नसतं तर जई वाचली असती. तिला जीव द्यावा लागला नसता. जईच्या आईचं मन रडत होतं, आक्रंदत होतं, अनेक प्रश्न निर्माण करत होतं. पण तिच्याजवळ उत्तर नव्हतं. समजत होतं ते एकच, आपलं चुकलं. तरण्या ताट्यापूरला वनवास दिला. तिनं तरी काय करावं?
दातखीळ बसल्यासारखी ती गप्प बसली होती. धसका घेतलाय. कोणीतरी रडवा तिला. रडू देत ती, नाहीतर खूळ लागेल तिला. जई मेली म्हणावं, गेली सोडून तुला. बायका रडत होत्या. जईची आई गप्प होती. मन भरकटलं होतं. जईनं स्वतःला सोडविलं, पर जईसारख्या पोरींचं काय? त्यांनी काय करायचं? जईच्या आईला काही म्हणजे काही समजत नव्हतं. शून्य झाली होती ती, शून्य. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.